कॅलेंडर नुसार नवीन वर्ष चालू झालं, पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी येते माझ्या आजोबाचा बर्थडे आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे की आजचा दिवस जे आहे आम्ही बर्थडे नसून तर सणाचा दिवस म्हणून साजरा करणार आहोत, कारण की सगळेच नातेवाईक वाढदिवसाला येणार होते आणि हे जे वाढदिवस आहे बाबाचा सगळ्यात मोठा वाढदिवस म्हणून साजरा करणार आहोत आम्ही. एवढंच नाही तर येणारे सगळेच वाढदिवस आम्ही असं सणासुदीचा दिवस म्हणून साजरा करणार आहोत. आता हे दिवस मोठा म्हणल्यानंतर डेकोरेशन पण चांगलंच झालं पाहिजे ना. आम्ही त्यांचे नातवंड आणि आम्ही ठरवलं की डेकोरेशन आम्ही स्वतःच करणार म्हणून. फुफ्फुसामध्ये आहे तेवढी हवा आम्ही फुग्यामध्ये भरली आणि पूर्ण हॉल जे आहे फुग्यानं भरून टाकला. पण आजोबाचे मोठे नातू म्हणजे की आमचे दाजी त्यांच्या फुफ्फुसामध्ये काय हवा दिसतच नव्हती बाप. मी म्हणलं राहू द्या दाजी, म्हणलं पुढच्या बर्थडेला आपण तुमच्याकडूनच करून घेऊ म्हणलं सगळं का. आणि माझ्या भावामध्ये काय तर टॅलेंट आहे मला आजच माहित झालं. त्याने एवढं छान डेकोरेशन केलं. बाकी तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलंय कमेंट मध्ये नक्की सांगा. थोड्या वेळानंतर मी पण तयार झाले होते. आता काही चांगलं काम करायला जायचं म्हणलं तर असं छोटे मोठे कांड होतच राहतात भाई. मी म्हणलं आणि घेतलं साईड लावा, म्हणलं त्यांना कानाखाली मारल म्हणलं तुझ्या एखादा. आणि मला सोडून आज खूप जण ब्लॉगिंग पण करत होते. वाढदिवस चालू व्हायच्या पहिले सगळे जण फोटोशूट करत होते. आणि हे बघा बर्थडे बॉयचा केक. आता केक कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या बाबाला 83 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांना ऍज अ गिफ्ट म्हणूनच पाहिजे. जसं की आज सगळे जण सोबत आनंदात आहेत तसं पुढे पण राहा अशी त्यांची इच्छा आहे. बाकी नवीन वर्षाचा पहिला दिवस एवढा चांगला गेला आमचा आणि असेच सगळे दिवस जाव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमचे पण येणारे दिवस चांगले जाव ही पण प्रार्थना करते. बाकी भेटूया अजून एका व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या.